अयोध्येत होऊ घातलेला श्रीराममूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या शुभ पर्वावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 1,49,440 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा योजनेचा लाभ मिळणार आहे। या आनंदाच्या शिधामध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल आणि अर्धा किलो रवा, चणा डाळ, मैदा, पोहे अशा 6 वस्तूंचा समावेश आहे। 22 जानेवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान या शिध्याचे वाटप होणार आहे। केवळ 100 रुपयात हा शिधा मिळणार आहे। उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। चिरनेर, कळंबुसरे गावात घरफोड्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी ठिकठिकाणी तरुणांनी आपली गस्त वाढवली आहे। चिरनेर गावामध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी आपल्या वाहनातून धूम ठोकली। काही धाडसी तरुणांनी चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा उठून चोर पसार झाले। गेल्या काही दिवसांपासून कोकणात थंडीचे प्रमाण वाढू लागल्याने थंडीपासून बचावासाठी स्वेटर आणि शेकोटीचा आधार नागरिक घेऊ लागले आहेत। दररोज हवेतील गारठा वाढल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागलेल्या आहेत। कणकवली आणि जानवली गावाला जोडणाऱ्या पुलाच्या कामासाठी 8,08,00,000 रुपये मंजूर झाले असून या पुलाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली, अशी माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी भाजप शहर अध्यक्ष अण्णा कांदे, संदीप नलावडे हेही उपस्थित होते। उरण नगरपालिकेच्या मालकीच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातील शौचालयाची दुरवस्था झाली आहे। क्रीडाप्रेमींनी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे क्रीडाप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। लवकर शौचालयाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होते। जयराम बापू सेवाभावी ट्रस्ट खानावले अंतर्गत रसायन येथील लोधिवली गोवर्धन धाम या गोशाळेत नाम जप यज्ञ चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी निर्माण मंदिर सोहळ्याचे औचित्य साधून गोवर्धन धाम येथे विविध उपक्रम राबवण्यात आले। यावेळी परिसरातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ अधिकारी पुरुषांचा सन्मान करण्यात आला। महाराणा प्रताप शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर CS काकडे, प्राध्यापक SN पाटील, नामदेव गवळी आदी शिक्षक आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते। महाड तालुक्यातील कांबळे गावात चोरीसाठी घरात शिरलेल्या चोरट्याला गावकऱ्यांनी मोठ्या शिथापीने पकडून महाड MIDC पोलिसांच्या ताब्यात दिले। या घराचे मालक पनवेल येथे राहतात। त्यांना आपल्या CCTV फुटेजद्वारे आपल्या घरात चोरटा शिरला असल्याचे कळताच त्यांनी नातेवाईकांना कळवले। त्यानंतर नातेवाईकांनी गावकऱ्यांच्या मदतीने या चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। महाड रायगड रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप आणि चीड व्यक्त होते। ठेकेदार बसलाय घरात आणि रस्त्यावरील धूळ उडत आहे लोकांच्या दारात, अशा प्रकारची संतप्त प्रतिक्रिया पादचाऱ्यांमधून व्यक्त होते। याबाबत ठेकेदाराने वेळीच योग्य उपाययोजना करावी अशी मागणी होते। जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच आमदार राजन साळवी यांच्यावर ACBची कारवाई होत असून या कारवाईला ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भीक घालणार नाही। आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली।